मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका नवीन व्हिडिओने तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता आपण इथं तूर लागवड करून आला म्हणजे बेड फाडून. बेडवर आपण तूर घेणार, बेडच्या मधात जे आहे आपण सोयाबीन घेऊया. पाहू शकतो हे जे तार दिसून आहे 2 बेडच्या मधात, त्याच्यात आपण सोयाबीन पेरणार. गाळा बेडवर जे आपण तूर लावून आले बाबा लागवड करत आहे. डोबून आलो आपण, डोबून लावत आहे तूर. कसं काय होतं, सोयाबीन कधी जास्त पाऊस आला तूर पीक सडल्यासारखं होते, म्हणून आपण गाळावर लावतो. 2 वर्ष झाले आपण गाळावर घेऊन आलो आहे तुरीचं पीक. व्हेरायटी कोणती तेही तुम्हाला सांगतो. जी व्हेरायटी आपण लावत आहे तुरीची तेही सांगतो. निर्मल तूर आहे 669 पूर्वाची व्हेरायटी आहे. पूर्वा ह्याची आपण ते 669 लावत आहोत. मागच्या वर्षी आपण तेच लावली. आपल्याला 2.25 एकराच्या क्षेत्र आपल्याला 28 पोती तूर झालेली आहे. यावर्षी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे. जवळपास आपण यावेळेस 3 एकराचं क्षेत्र आपण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण तुरीचं तास आहे. म्हणजे आपण याच्यात मोठ्या ट्रॅक्टरनं आपण बेड फाडून घेतल्यानंतर आपलं जे लहान ट्रॅक्टर ते आपलं पेरतात. अशा हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे या प्लॉटमध्ये तुरीचं. पण इथं टोकन यंत्र वगैरे वापरलेलं नाही. आपण याच्यात पूर्ण बेडवर घेतलेली आहे. टोकन यंत्रानं हातानं डोकून बाईच्या त्यानं. जवळजवळ 3 एकराचं क्षेत्र आपल्या तुरीचं. पद्धतीने घेऊन मागच्या वर्षी काही प्रमाणात आपण ऑर्गॅनिक घेतला. 75% आपण रासायनिक केलं, 25% आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलेलं आहे. आणि मागचे काही तुरीवर दड वगैरे रोग आला होता, त्याच्यामुळे आपण रासायनिकचे फवार दिले आहे. तूर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तुरीबद्दल तर कमेंट करा आणि अजून नवीन माहिती पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण सोयाबीन सांगतो कोणतं लावत. आपण याच्यात विराट पेरत आहे. अमृत गोल्डचं विराट व्हेरायटी. अशा प्रकारे बेड करून घेतलेले आहे. आपल्या एंट्री गेटाचे मिळतो ते एंट्री गेट आहे. अशा प्रकारे आपले सर्व बेड आहे. ही बघा, आपण मागच्या वर्षी आपण पूर्वाची 669 व्हेरायटी ते पण त्याच्यातले आपण बांधा वर्षी झाडं तसेच ठेवले. आपण हे बांधा नाही तुरीच्या आपण तसेच ठेवले आहे. बांधाचे पण सोंगली पण जे फणा पण वेचले नाही ना भाई केली काठा. आणि आता पुसकारलेली आहे तूर पूर्ण. आणि ही तूर आपण यावर्षी लवकर आली पाहिजे. आपण हिरव्या शेंगा विकायचा प्रयत्न करू ह्या तुरीच्या. अशा प्रकारे तुरीच्या झाडाची वाढ आहे. आणि आपण जे हे तूर लवकर काढू. आपण यावर्षी तूर लवकर सोंगायची होती. त्यानंतर आपण गहू घेऊ या प्लॉटमध्ये. पूर्ण 3 एकराचं पण 2 एकराचं गव्हाचं नियोजन करू यावर्षी. तुम्ही काही विचार करतो हा पूर्ण जो प्लॉट आपला 7.5 एकराचा प्लॉट आहे. जो दिसून गेला तूर आणि सोयाबीन मिळून जो प्लॉट आहे पूर्ण आपला 7.5 एकरात येतो. त्याच्यात आपल्याला मागच्या वर्षी समजा आपल्याला 93 कट्टे सोयाबीन झालेलं आहे पूर्ण वावरात. किती क्विंटल वगैरे ते तुम्ही हिशोब काढू शकता.
पूर्ण 93 कट्टे सोयाबीन तुरीतलं धरून बाहेरून बघणं चालू जातो. आणि हा आपला या जायचा आपण रस्ता बनवलेला, म्हणजे इथं बांधा काठाने झाडं लावलं. इथून मोठं ट्रॅक्टर किंवा आपलं 407 किंवा बुलेरो गाडी गेली अशा हिशोबाने पण रस्ता सोडलेला आहे. इथून काही 10 ते 12 फुटाचा रस्ता आहे. जवळजवळ 15 फूट धरू आपण, 15 फुटाचा रस्ता आहे. आणि त्याच्या अंतरानं बरोबर आखणी करून टेपनं चुन्यानं आखणी करून आपण हे सर्व झाडाची झाडं आपण लावलेली आहे. आपण जास्वंद लावलेली आहे. सोबत जे हायवेन पण पिवळ्या रंगाचे फुलं राहतात ते लावलेली आहे. एक गुलफुलं लावलेलं आहे. हे बघा आपलं नारळ लागलेलं आहे. हे जास्वंदी आपली, परत पपई, हे बघा जास्वंदी, पपई. हे आपलं जांभूळाचं झाड आहे. याला आपल्याला 2 वर्ष झालेले आहेत जांभूळाच्या झाडाला लावून. हे आपलं गावरानी गुलाब आहे. जास्वंदी, परत गावरानी गुलाब, नांबडीचा गुलाब सर्व आपल्या लागलेले का जुनी झाडातले नारळाचे पाहू शकता कशा प्रकारे वाढ झाली नारळाची. आणि जे झाडं दिसून झाले हे आपण निलगिरी लावलेली काही झाडं. आपलं नारळ आहे, त्याच्या विट्याचे झाड अशा प्रकारे आपण पूर्ण पिकांची लागवड केलेली आहे. आणि आपला जो गेटापासून जो घरापर्यंत या जायचा रस्ता आहे. आणि यावर्षी आपण सोयाबीनसुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीनेच घेऊ. 75% ऑर्गॅनिक व 25% नाही, 75% ऑर्गॅनिक किंवा आपण 25% ऑर्गॅनिक, 25% आपण रासायनिक अशा प्रकारे आपण सोयाबीन घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनल तुम्हाला नवीन पिकाबद्दल माहिती पाहता येईल. पुन्हा आता एखादा व्हिडिओ मी हे झालं, वांगी झालं, मिरची झालं, भेंडी झालं, गवार झालं, टोमॅटो झालं, चवळी झालं, ढेमसं, काकडी, हे सर्व याचा व्हिडिओ देईल. एखादा व्हिडिओ टाकलेला असेल, कशी लागवड केली, काय केली, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलं. तर तुम्हाला आवडल्यास कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.